प्रत्येक मुलाला अभ्यास करायला खूप आवडते. काही मुलं रात्री अक्षरशः जागून 1 ते 2 वाजेपर्यंत अभ्यास करत असतात. तर काही मुलांना सकाळी लवकर उठून अभ्यास करायला खूप आवडते. पण मुलांनो, ज्यावेळेला बोर्डाचा निकाल लागतोय त्यावेळेला त्यामधीलच काही मुलांना 95% गुण असतात आणि काही मुलं मात्र 80 ते 85% पर्यंत अडकतात. मग हा फरक पडला कुठे? तर हा फरक पडला पेपर प्रेझेंटेशन. तुम्ही पेपर कसा लिहिता यावर बरंच काही डिपेंड आहे. म्हणजे जवळजवळ विचार जर केला तर 50% अभ्यास आणि 50% पेपर प्रेझेंटेशन. तर मुलांनो, ज्या वेळेला बोर्डाचा जो आन्सर शीट आहे, उत्तरपत्रिका आहे, तो तपासणारा जो परीक्षक आहे त्याला माहीत नाहीये तुम्ही हुशार आहात की नाही. तर त्याच्यासमोर ती उत्तरपत्रिका आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहे त्यावर तो पेपर तपासणार आहे. त्यामुळे आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी आणि उत्तम प्रेझेंटेशन केलेली असते. आज मी तुम्हाला मराठी या विषयाची उत्तरपत्रिका दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने आपण लिहिले पाहिजे? तर बघा, बरेच जण म्हणतात की मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. मुलांना ती लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणं खूपच अवघड आहे. पण मराठी या विषयामध्ये आपण 95 ते 96 मार्कांपर्यंत जाऊ शकतो. माझ्याकडे अभ्यास करणारी काही मुलं होती, त्याने उत्तम प्रेझेंटेशन करून इतक्या मार्कांपर्यंत पोहोचलेली आहेत. जर आपल्याला 80 पैकी 75 किंवा 76 गुण मिळू शकतात, म्हणजे जर आपण 100 पैकी विचार जर केला तर आपल्याला निश्चितच 95 ते 96 गुण मिळू शकतात. तर मराठीचा पेपर कसा लिहिला पाहिजे या गुणांसाठी, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुमच्यामध्ये छोटे मायनर बदल असतील तर ते करून त्या पद्धतीने पेपर लिहिला तर तुम्हाला 100% बोर्डाच्या परीक्षेत खूप चांगले, म्हणजे मराठी या विषयामध्ये तरी 95-96 गुण मिळू. मुलांनो, तुम्हालाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये इयत्ता 10वी मध्ये मराठी या विषयामध्ये जर 95 ते 96 गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला पेपर या पद्धतीने लिहायला लागेल. तर मेन आपण जर पाहिला तर हा पेपर जो आखलेला आहे तो कुठेही वेगळ्या जास्त रेषा मारलेल्या नाहीत. तर इथे जर तुम्हाला लक्षात आला तर मेन प्रश्न क्रमांक इथे असतोय आणि हा प्रश्न क्रमांक आपण इथे लिहितो. त्यानंतर हा त्याच्यातला पहिला आणि त्याच्यामधला म्हणजे इथे दोनच लाईन आहेत, पहिली आणि दुसरी लाईन आहे. तर मेन प्रश्न क्रमांक इथे लिहायचा, त्यानंतर त्याच्यातला पहिला प्रश्न आणि त्याच्यामधला आणि त्यातला पहिला रोमनमध्ये. ही ऍक्टिव्हिटी असते, ती गद्यमध्ये असते, आपल्याला ती या पद्धतीने लिहायची. त्यानंतर त्याच्यामधलाच हा दुसरा प्रश्न खाली आहे. तर पहिला प्रश्न संपल्यानंतर इथे बघा मी जोडून 2 अशा लाईन दाखवले डार्क. पहिला प्रश्न वेगळा आणि दुसरा प्रश्न पण स्पष्ट वेगळा दिसतो. त्यानंतर मुलांनो, इथे पुन्हा दुसरा प्रश्न संपतो आणि संपल्यानंतर पुन्हा डार्क लाईन आहे आणि हा तिसरा प्रश्न सुरू होतो. तर हा स्वमत आहे. तर इतकं मोठं स्वमत लिहिलेलं आहे, पण त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची खाडाखोड नाही. याला पेपर प्रेझेंटेशन म्हणतात, सुटसुटीत, जास्त कुठल्याच लाईन नाही. त्यानंतर हे बघा, तर तुम्हाला सुद्धा असाच पेपर लिहायचे. यांच्याकडून शाल मिळणे हा लेखकासाठी गौरव होता. एक उत्तर आहे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे. त्यानंतर दुसरे, लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला देऊ केलेल्या गोष्टी. ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत तिथं. तर तिथे तुम्हाला बघा अंडरलाईन मारलेली दिसते पेन्सिलने, म्हणजे जे ठळक मुद्दे आहेत त्यांना आपल्याला पेन्सिलमध्ये अंडरलाईन करायचे. त्यानंतर मुलांना हे पुन्हा एकदा स्वमत आहे, पण हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर कुठंच खाडाखोड आपल्याला दिसत नाही. तर असा सुटसुटीत पेपर तुम्हाला लिहायची. इथे बघा 2च लाईन आहेत, ऑड लाईन दिलेल्या नाही आहेत. अपठित गद्य. तर इकडे बघा, आता माणसाला अधोगतीकडे नेणारे कोण आहे? तर माणसाचे दुर्गुण. आणि माणसाचा शत्रू कोण आहे? तर आळस. तर इथे काय केले? अंडरलाईन मारलेली पेन्सिलने, म्हणजे ठळक मुद्द्यांना आपल्याला पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे. आणि प्रत्येक प्रश्न संपल्यावर अशी डार्क लाईन आपल्याला काढायची आहे, म्हणजे परीक्षकाच्या लक्षात येतो का हा प्रश्न वेगळा आहे. तर हा बघा पद्य विभाग आहे, तर पद्यामधील हा प्रश्न आहे. तर किती सुटसुटीत येते, त्याची माता, दुसरं उत्तर परमेश्वर. त्यानंतर एक ओळ सोडले, प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ सोडलेली, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला सुटसुटीतपणा जाणवतो. हा बघा, प्रत्येक उत्तर लिहून झालं की आपण बरोबर एक ओळ सोडलेली. अंकित झालेला, ढग, लगेच, दयाळू, म्हणजे प्रत्येकानंतर तुम्ही एक ओळ सोडा. हे बघा पद्य विभाग किती सुटसुटीत दिसतोय. प्रत्येक ओळ उत्तर लिहिल्यानंतर एक ओळ सोडून लिहा, म्हणजे तुम्हाला सुटसुटीत दिसतंय. आणि त्या एक ओळ सोडली म्हणजे बोर्डामध्ये मार्क कॅन्सल होतात असा काही प्रकार नाही. हे बघा, तर खूप चांगल्या पद्धतीने हा पेपर लिहिलेला आहे या मुलाने. त्यानंतर बघा कविता आहे. तर कवी कोण आहे? तर त्याला डबल अंडरलाईन आहे आणि नारायण सूर्य. आणि तर एक उत्तर लिहून झाल्यावर आहे बघा एक ओळ सोडलेली आहे. तर आपल्याला अशीच एक ओळ सोडून सुटसुटीत असा हा पेपर आपण लिहिणार आहे. हे बघा भाषा अभ्यास आहे. कुठलं उत्तर? विधानार्थी वाक्य, त्याला पेन्सिलने अंडरलाईन आहे. प्रश्नार्थी वाक्य. आणि पहिला प्रश्न संपला तर डार्क लाईन मारले. आता हा दुसरा सुरू झाला. हे बघा, हा तिसरा वाक्प्रचार, झोकून देणे, पूर्णपणे सहभागी होणे, त्याला अंडरलाईन केलेली आहे.
आणि अशाच पद्धतीने महत्त्वाचे जे आहेत त्याला तुम्हाला अंडरलाईन करायची आहे. प्रत्येक उत्तर लिहून झाल्यावर एक एक ओळ आपण सोडली तर आपला पेपर हा खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय.